महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ अभियान अंतर्गत बस थांब्याचे सुशोभीकरण आणि नूतनीकरण करण्याचं वचन दिलं आहे। या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून अमरावतीतील तिवसा बस स्थानकावर स्पष्टपणे उपक्रम दिसून येतोय। मासोद परिसरात असलेल्या गोदामात मागील 4 ते 5 महिन्यापासून हा गोरखधंदा सुरू होता। गुन्हे शाखेचे पीआय गोरखनाथ जाधव, एपीआय मनीष वाकोडे, एपीआय इम्रान नाईकवाडे यांनी पथकासह या गोदामावर धाड टाकली। त्यावेळी मोठ्या प्रमाणात सिमेंटच्या बॅग या गोदामात भरलेल्या होत्या। हे गोदाम शाहरुख हसनीवाले आणि अफजल कालीवाले या दोघांचं असल्याचं सांगण्यात येत आहे। शहरात व आजूबाजूला काही नामांकित कंपन्यांचे सिमेंट गोदाम आहे। या गोदामात कालबाह्य झालेले पाणी किंवा ओलाव्यामुळे दगड बनलेल्या सिमेंटच्या बॅग मोठ्या प्रमाणात असतात। या बॅग हे दोघे 100 रुपये किंवा त्यापेक्षा कमी दराने खरेदी करायचे। या निकृष्ट दर्जाच्या सिमेंटला नामांकित कंपनीच्या रिकाम्या बॅगमध्ये रिपॅकिंग करायचे। त्यामध्ये दगड असलेले सिमेंट आढळल्यास ते बारीक करायचे, मशीनद्वारे गाळून पुन्हा पॅकिंग करायचे। या नवीन बॅगमध्ये भरलेल्या सिमेंटची 250 रुपये बॅग प्रमाणे होलसेलमध्ये विक्री करायची। त्यानंतर हे निकृष्ट सिमेंटही नामांकित कंपनीच्या सिमेंटप्रमाणे बाजारात 300 ते 350 रुपये प्रति बॅग दराने विक्री करण्याचा हा गोरखधंदा शहरात सुरू होता। मासोद येथील गोदामातून जवळपास 700 बॅग निकृष्ट दर्जाचे सिमेंट जप्त केले आहे।